हॅलो, रेल मिनिट मराठीच्या नवीन भागात सगळ्यांचं स्वागत. असं म्हणतात की चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा लागतोच. त्यामुळे चहा पिता पिता हा एपिसोड करतोय. मागच्या भागात मी विचारलं होतं ते म्हणजे एक शहर आहे, तिथे एअरपोर्ट आहे आणि त्यांचं एक स्टेशनसुद्धा आहे आणि या स्टेशनचा आणि एअरपोर्टचा कोड सेमच आहे. आणि माझं अपेक्षित उत्तर होतं ते म्हणजे LKO म्हणजेच लखनौ चारबाग किंवा लखनौचं एअरपोर्ट. पण ह्याच्यासोबतच आणखी एक उत्तर आलं आहे ते म्हणजे ग्वालियर. ग्वाल्हेर किंवा ग्वालियर GWL हा त्याचा कोड आहे, ज्याचा एअरपोर्टचा आणि स्टेशनचा कोड सेम आहे. तर या भागात आपण बघणार आहोत ते म्हणजे रेल1 ॲप जे आहे ते लॉन्च झालेलं आहे आणि त्याच्याबरोबरच UTS ॲप जे आपण वापरत होतो ते बंद करण्यात आलेलं आहे 1 मार्चपासून. जर आपण UTSचे वापरकर्ते असाल तर आपल्याला रेल1 ॲपवर मायग्रेट व्हावं लागेल. त्यामुळे जेव्हा तुम्ही रेल1 ॲप इन्स्टॉल कराल तेव्हा ते तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरच्या सोबत तुम्ही लॉग इन करू शकता. त्यावेळेला तुमचा जुना समजा काही बॅलन्स R वॉलेटमध्ये असेल तर UTSमधून तुम्ही तो बॅलन्स ॲटोमॅटिकली इकडे ट्रान्सफर करू शकता. त्यासोबतच पास किंवा एखादं तिकीट असेल तर ते सुद्धा तुम्ही तिकडे मायग्रेट करू शकता. तर एक ऑल इन वन प्लॅटफॉर्म आलेला आहे, तो तुम्ही नक्की वापरून बघू शकता, द रेल1. त्याच्यासोबतच एक मागच्या आठवड्यात घटना घडली होती ती म्हणजे बोर घाटात म्हणजेच आपला खंडाळा घाट. तर लोणावळा हे आपल्याला माहिती आहे की वेस्टर्न घाटाच्या माथ्यावर वसलेलं आहे आणि कर्जत जे आहे ते तसं म्हटलं तर समुद्र सपाटीवर आहे आणि त्याच्याचमुळे आपल्याला पुण्याहून मुंबईला जाताना आपल्याला डाऊन हिल यावं लागतं, म्हणजे हा घाट उतरून यावं लागतं. आणि ह्याच वेळेला जेव्हा एखादी मालगाडी वरच्या बाजूने खाली येते म्हणजे लोणावळ्यातून कर्जतला येते तेव्हा कधीकधी तिथे एक्स्ट्रा प्रोटेक्शन म्हणून मालगाडीच्या इंजिनाच्या पुढे काही ब्रेकर इंजिन लावावे लागतात. आता हा प्रकार आपल्याला या घाटामध्ये पॅसेंजर ट्रेनना बघितलेला नाही आहे. आपण मुंबई ते पुणे जाताना आपण बघितलेत की मागच्या साईडला आपल्याला काही इंजिनं लागलेली दिसतात. त्याला आपण जेव्हा ती इंजिनं मागे लागतात तेव्हा आपण बँकर लोको म्हणतो आणि जेव्हा ती पुढे लागतात तेव्हा एक्स्ट्रा ब्रेकिंग प्रोटेक्शन देण्यासाठी आपल्याला त्या इंजिनाला लावायला लागतं, त्यालाच आपण म्हणतो ब्रेकर लोको. आणि ह्याच्याच मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि काही ऑपरेशनल कन्फ्युजनमुळे किंवा काही प्रॉब्लेममुळे आणि ती जी मालगाडी आहे ती 45 ते 60च्या दरम्यानचं स्पीड तिकडे अलोकेटेड आहे. अर्थात एक्सपर्ट तिथे जास्त सांगू शकतील की 45 आणि 60चा स्पीड कधी असतो, दिवस आणि रात्र हे सुद्धा मोजलं जातं. त्यामुळे मॅक्झिमम 60चा स्पीड त्या घाटात आपल्याकडे अलाउड आहे. तर त्याच्याऐवजी 60च्या पलीकडे जाऊन साधारण 75च्या आसपास ह्याचा स्पीड गेला होता किंवा त्याच्याही पलीकडे गेला असेल. तर व्हायरल व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. तर कर्जत आल्यानंतर ही मालगाडी पुढे जाऊन थांबली आणि त्याच्यावर नंतर मग इन्स्पेक्शन केलं गेलं की नक्की काय झालं आहे. तर हा सगळा गोंधळ झाला. अर्थात त्याच्यावर एन्क्वायरी वगैरे पुढे होणार आहे असं म्हटलं जातं आहे. पण एक चांगली गोष्ट आहे ह्याच्यात ते म्हणजे काही जीवितहानी किंवा कुठली दुर्घटना इथे झालेली दिसत नाही आहे. तर हे होते 2 अपडेट. आणि जाता जाता एक पटकन कोडं ते म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे एक्सप्रेस ट्रेन्स आहेत बऱ्याच आणि त्यांची जी नावं आहेत ती बरीच आपल्या नद्यांच्या आधारावर दिलेली आहेत. उदाहरणार्थ म्हणजे की कोयना एक्सप्रेस किंवा कावेरी एक्सप्रेस किंवा गोदावरी एक्सप्रेस. तर आपल्याकडे एक एक्सप्रेस अशी आहे जिचं नाव जे आहे ते 2 नद्यांचं मिळून बनलेलं आहे. तर त्या एक्सप्रेसचं नाव कुठलं नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन भागात.